बघा ना, किती सुंदर अशी आपली ही शेव पडलेली आहे ना. कुरकुरीत आहे, तिखट आहे, कलर किती छान आहे. बरोबर अशी वेड्यावरती पडलेली, इतकी सुंदर दिसते आणि इतकी व्यवस्थित आली आहे ना, की असं वाटतंय की आपण एखाद्या हॉटेलमधनंच तिला ऑर्डर करून घेऊन आलेलो आहे. इतकी छान पडलेली आहे, एकदम कुरकुरीत पडलेली आहे. आज आपण ना दिवाळीच्या फराळात सगळ्यांना आवडणारी, अजिबात तेलकट न होणारी तिखट लसूणी शेव कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 किलो बेसन पीठ घेतलेले. बेसन पीठ आपलं रेग्युलरचं जे असतं, ती डाळ दळून आणलेलं मी घेतलेलं आहे. आता इथे मसाला बनवूया. लाल तिखट मी इथे 3 चमचे घेतलेले. लसूण आपल्याला भरपूर घ्यायचा. 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप इथे घेतलेले. अर्धा चमचा आपल्याला इथे हळद घ्यायची आणि 1 चमचा हिंग घ्यायचा. आता ही आपण तिखट लसूणी शेव बनवते, त्यामुळे हळदीचं प्रमाण अगदी मी कमी वापरलेलं आहे. जर तुम्ही खारी शेव बनवत असाल तर त्यामध्ये तिखट वगैरे काही घातलेलं जात नाही. फक्त हळद, हिंग, मीठ, ओवा एवढंच घातलं जातं. पण आपण लसूणी तिखट शेव बनवते, त्यामुळे मसाला इथे बनवून घेतोय. हा मसाला मिक्सरला आपल्याला सगळ्यात पहिला कोरडा वाटून घ्यायचा. कोरडा वाटल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकदम फाईन अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला जितकं बारीक वाटून घेता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. इथे बघू शकता एकदम फाईन अशी याची पेस्ट जसं आपण बनवते ना तशी बनवून तयार झालेली आहे. नंतर इथे 2 चमचे मीठ मी चवीप्रमाणे घातलेले. कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव होण्यासाठी सोडा वापरायचा नाही. पापड खार जो असतो तो पापड खार आपल्याला यामध्ये वापरायचा. त्यामुळे काय होतं, शेव खुसखुशीत होते, कुरकुरीत होते आणि तेलकट अजिबात होत नाही. कच्चं तेल आपल्याला जे साधं असतं ते साधं तेल आपल्याला 4 ते 5 चमचे जे पोहे खायचा चमचा असतो ते यामध्ये घालून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि नंतरनं जो मसाला आपण इथे बनवून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला शेव किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात थोडा थोडा घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा. पाणीसुद्धा आपल्याला इथे अंदाजे घालायचं आहे, पण इथे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं अंदाज घेत घालायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही आहे, जास्त पातळही हे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे. तर एकदम आपल्याला असं चिकट लागेल, व्यवस्थित सॉफ्ट लागेल असं इथे मळून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता आणि इथे बरोबर मळलेलं आहे. मळल्याच्या नंतर आपल्याला हे पीठ चांगलं रगडून फेटून जसं घेतोय ना तसं आपल्याला हे असं फेटून घ्यायचं. म्हणजे त्यात एक अशी तार तुटते तशी तार तुटली पाहिजे. त्यामध्ये एक चिकटपणा तयार झाला पाहिजे. पिठाला अशी चांगली चमक आली पाहिजे आणि एकदम सॉफ्ट असं हे पीठ दिसलं पाहिजे. असं पीठ आपल्याला इथे खलवून घ्यायचं आहे. आता शेव पाडून घेताना आपल्याला थाळी जी असते, इथे 1 नंबरची मी थाळी घेतलेली आहे. खरखरीत जो भाग असतो ना तो खालच्या साईडने म्हणजे बाहेरून करायचा. प्लेन भाग आतून सोऱ्याच्या आतून करायचा. आता सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल का लावायचं आहे तर आपलं पीठ जे ते सोऱ्याला चिटकलं सुद्धा नाही पाहिजे आणि शेवई पाडताना जास्त जड नाही जात. पटकन असा सोऱ्या खाली दाबला की खाली सरकतो, शेवई व्यवस्थित पडते. पीठ भरून घेतलं की व्यवस्थित ते थोडासा सोऱ्या आपटायचा, म्हणजे काय होतं पीठ व्यवस्थित सेट होतं. पिठामध्ये हवा तयार राहत नाही किंवा हवा तयार होत नाही. वेढा चांगला पडतो शेवईचा. तर इथे तुम्ही बघू शकता शेव एकदम व्यवस्थित पडलेले. शेव तळताना तेल चांगलं गरम पाहिजे आणि गॅस मोठाच पाहिजे, म्हणजे शेव चांगली कुरकुरीत तर तळली जाते पण तेलकट अजिबात होत नाही. वेढा इथे घालून घेतला, तळली गेली खालच्या साईडने की मग उलटी करायची. दोन्ही बाजूनी छान असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत, तेलाच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत इथे तळून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता कुरकुरीतपणा तिला लगेच जाणवतोय. तेलाच्या ज्या बुडबुड्या आहे त्या पूर्ण कमी झालेल्या आहे आणि शेवेला कलर तुम्ही इथे बघू शकता छान असा आलेला आहे. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आणि मग शेवई काढून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय जो वेढा पडलाय शेवचा
तो अजिबात तुटलेला नाही आहे. शेवच्या कुठेच साकळ्या तुटलेल्या नाही आहे किंवा साकळ्या पडलेल्या नाही आहे. छान अशी साखळी वेढे, मस्त असे वेढे पडलेले, तेलकट अजिबात झालेली नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता इतकी छान पडलेली आहे की जसं आपण विकत आणतो, हॉटेलमधनं विकत घेतो, सेम अगदी त्या पद्धतीचं पडलेली, कुरकुरीत पडलेली आहे. आणि खाताना ती एकदम अशी खुसखुशीत लागते की आपण यामध्ये पापड खार घातल्यामुळे ती खुसखुशीतपणा तिला येते. तर अशा पद्धतीने आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यांना आवडणारी आणि अगदी 2 महिने टिकणारी आपण इथे मस्त 1 किलो बेसनाची कुरकुरीत अशी लसूण तिखट शेव इथे बनवून घेतलेली. आता रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कशी झाली ते कमेंट करून